10वी विषय मराठी इंग्रजी माध्यम। आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता हिरवगार झाडांसारखं यावर आधारित स्वाध्यायलेखन पाहणार आहोत। स्वाध्यायलेखन पाहण्याआधी या कवितेचा परिचय मी हिंदीत देऊ इच्छिते थोडक्यात, कारण की जे अमराठी विद्यार्थी आहेत त्यांना ही कविता अगदी सहज समजावी म्हणून। इस कविता के माध्यम से कवि जॉर्ज लोपेस इन्होंने हमें यह समझाने की कोशिश की है कि हर एक पेड़, हर एक वृक्ष हमारे लिए प्रेरणादायी होता है। जिस तरह से किसी भी प्रकार के मौसम में पेड़ अपनी जगह नहीं छोड़ता, अपनी जड़ें उस मिट्टी को पकड़ कर रखने में वो सफल होता है, उसी तरह इंसान को भी किसी भी सिचुएशन में, किसी भी परिस्थिति में हार न मानकर उस परिस्थिति का सामना करना चाहिए। चला तर पाहूया पहिली कृती। पहिली कृती आहे चौकटी पूर्ण करा। कवीने झाडाला दिलेली उपमा। आपल्या कवितेमध्ये कवी झाडाला ऋषीमुनी म्हणत आहेत, ध्यानस्थ बसलेले, म्हणून दिलेली उपमा काय आहे? ऋषी। पानझडीनंतरचे नवीन वस्त्रे धारण करणारे झाड म्हणजे जणू नवीन नवरीच, नवी नवरी असं आपण लिहू शकतो। कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे काय? तर उत्साही आयुष्य म्हणजे नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं अगदी टवटवीत। अलगद उतरणारे थेंब म्हणजे दवबिंदू। फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ नवीन उत्साह आपल्यामध्ये निर्माण होतो। पुढील कृती आहे आकृती पूर्ण करा। झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडलेल्या गोष्टी। काय काय होतं झाडाकडे एक टक लावून पाहिल्यावर? तर शरीरभर हिरवा रंग विरघळतो आहे असं आपल्याला वाटतं। रक्त क्षणभर हिरवेगार झाले होते असंही वाटतं। तर आयुष्य फुलांसारखं होतं असं इथे कवी म्हणत आहेत। म्हणजेच काय? शरीरभर हिरवा रंग विरघळतो, क्षणभर हिरवेगार होते रक्त, आणि त्याच्यानंतर आयुष्य नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखे होते किंवा आयुष्य फुलांसारखे होते असंही म्हणता येईल। इथे एक शब्द आलाय सतत खुडलेल्या म्हणजेच तोडलेल्या। आत्ताच एक सुंदर असं फूल तोडलेलं आहे, त्याला आपण म्हणू फुललेल्या खुडलेल्या फुलांसारखं होतं। पुढील कृती आता नेमकी आपल्याला काय विचारली आहे त्याचा आपण आता इथे विचार करीत आहोत। पुढील कृती आहे एका वाक्यात उत्तरे लिहा। झाडांच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं आहे? तर झाडाच्या जीवनाचं गाणं पक्ष्यांच्या मंजूळ नादात दडलेलं आहे। झाडांच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते? तर झाड काहीच प्रतिक्रिया देत नाहीत, तो प्रतिकार करत नाही किंवा प्रतिक्रियाही देत नाही। झाड मुकाट सहन करते। मुकाट म्हणजे गपचूप काहीही न बोलता। तर झाड काय करत असतं? मुकाट सहन करत असते असे। पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे? तर पानझडीनंतर हे उत्तर येईल असा एक प्रश्न तयार करा। तर आपण असा प्रश्न तयार करू शकतो, झाड नवीन वस्त्र केव्हा धारण करतं? त्याचं उत्तर आहे झाड नवीन वस्त्र पानझडीनंतर काय करत असतं? धारण करत असतं। धारण करणे म्हणजे नेसणे, घालणे किंवा अंगावर घेणे, त्याला आपण काय म्हणू? तर धारण करणे। पुढील कृती खालील ओळींचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा। पहिली ओळ आहे हसावं कसं? तर सळसळत्या पानासारखं। आता या कवितेतून काय सांगितले आहे कवीने आपल्याला? की माणसाने झाडाकडून जगण्याच्या कला शिकून घेतल्या पाहिजेत। कोणतेही झाड असो ते वाऱ्याच्या एका झुळकीबरोबर त्याची पाने अगदी सळसळ करून हसत असतात। तर आपलंही जीवन तसंच आहे। येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला तोंड द्यायचं आहे, येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला आपल्याला तोंड द्यायचं आहे। त्यामुळे आपले पाय घट्ट रोवून आपण ठेवले पाहिजेत, परिस्थितीची सामना केला पाहिजे आणि कायम हसत राहिलं पाहिजे। आणि त्या हसऱ्याच चेहऱ्याने आपल्याला काय करायचं आहे? तर परिस्थितीचा सामना करायचा आहे। जगावं कसं? तर हिरव्या झाडासारखं। पुन्हा कवी इथे आपल्याला तेच म्हणत आहेत की आपल्याला जगण्याच्या कला ह्या कोणाकडून शिकायच्या आहेत? तर झाडाकडून शिकायच्या आहेत। कारण की आपण पाहिलं की त्यांनी झाडावर कुणी घाव जरी घातला तरी ते झाड अगदी मुकाट सहन करत असतं। ध्यानस्थ ऋषींसारखं बसलेले हे झाड प्रत्येक वेळेस कोणाला काही ना काही देऊन जात असतं। तर आपलं आयुष्य आपण जगत असताना आपण झाडाकडून प्रेरणा घेतली पाहिजे की आपण कसं जगलं पाहिजे। तसेच येणाऱ्या संकटांचा खंबीरपणे सामना केला पाहिजे।
जरी कुठलीही परिस्थिती आपल्यावर ओढावली तरी आपल्याला डगमगता कामा नये. परिस्थितीनुसार आपल्याला वागणं खूप आवश्यक असतं. म्हणजेच हे झाड आपल्यासाठी किती प्रेरणादायी आहे हे आपल्याला या काही ओळींमधून समजते. पुढील कृती आपण पाहत आहोत काव्य सौंदर्य. खालील ओळींचे रसग्रहण करा. अर्थात आपल्याला या दिलेल्या 2 ओळींचा भावार्थ लिहायचा आहे. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. अर्थात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, काही ना काही कामानिमित्त रस्ते बनत असतील किंवा इमारती बनवत असेल त्यावेळेस त्या जागेवर येणाऱ्या काही झाडांना सर्रास तोडले जाते, त्यांची कत्तल केली जाते. त्यावेळेस जणू त्या झाडाची कत्तल केल्यानंतर आपणा सगळ्यांनाच माहिती आहे, झाडापासूनच कागद बनतो आणि कागदापासूनच वह्या म्हणजेच ज्या नोटबुक तुम्ही वापरता त्या बनतात. मग यावेळेस असं वाटतं, ज्यावेळेस कवी एखाद्या झाडाची व्यथा लिहित असतो तेव्हा असं वाटतं झाडाच्या पानावरून म्हणजे त्या तोडलेल्या झाडाची एक कथा कवी त्या वहीच्या पानावर लिहित आहे. तेव्हा असं वाटतं जणू झाडाच्या पानांवरून वहीचे थेंब हे झाडाच्या पानावरचे दवाचे थेंब हे उतरून कुठे आले आहेत तर वहीवर आले आहेत असं वाटतं. आणि कवीने इथे इतकी छान ही ओळ लिहिली आहे की ती मनाला भिडून जाते. झाडाचे मानवी जीवनातील स्थान याविषयी तुमचे विचार लिहा. आता मला असं वाटतंय इयत्ता 5वी पासून आपण झाड म्हणजे काय, झाडाचं आपल्या आयुष्यातील किती महत्त्व आहे, झाड आपल्याला काय काय देतं याविषयी आपण लिहित आलो आहोत, वाचत आलो आहोत आणि बोलत आलो आहोत. त्यामुळे झाड नेमकं आपल्याला काय देतं हे तुम्हाला माहीत आहे. तर तुम्ही तुमच्या त्या पूर्वज्ञानावर आधारित त्याचं उत्तर लिहायचं आहे. झाड हे आपल्या आयुष्यातील खूप अविभाज्य घटक आहे. त्याचं अस्तित्व आपल्या अस्तित्वासाठी खूप महत्त्वाचं आहे. झाडे ऑक्सिजन देतात, फळे फुले पाने देतात, हे सगळं देत असले तरी हा जर घटक आपल्या आयुष्यातून नष्ट झाला तर आपलं जीवन म्हणजेच मनुष्याचं जीवन अगदी क्षणार्धात नाहीसं होईल. संपूर्ण सजीव सृष्टी जी आहे ती विनाशमय होईल. त्यामुळे झाडाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं आहे हे आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे हा होता आपला स्वाध्याय. थँक्यू सो मच. धन्यवाद.